उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। भोकरदन सायकलिस्टांनी 360 किलोमीटर अंतर पार करत पंढरपुरात सायकल रिंगण सोहळ्यात घेतला सहभाग। शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले आहेत। मात्र पायी चालत जाऊन पांडुरंगा चरणी लीन होणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यात आता महाराष्ट्रातील सायकलिस्टची भर पडत असून भोकरदन जाफराबाद सायकल संघटनेनेही यंदा सायकलिंगची पंढरपूरची वारी सुरू करत सायकल चालवा, पर्यावरण वाचवा असा संदेश घेऊन भोकरदन शहरातून सायकल दिंडीने 4 जुलै रोजी प्रस्थान करत दिंडी मार्गात ठिकठिकाणी वृक्षारोपण, पथनाट्य करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सायकलिंगचे महत्त्व सांगत 2 दिवस सायकल चालवत 360 किलोमीटर अंतर पार करत पंढरीत पांडुरंग चरणी लीन होत। तसेच अनेक ठिकाणावरून येणाऱ्या 34 सायकल क्लब बरोबर म्हणजेच 1800 सायकलपटू बरोबर सायकलीने पंढरपूर नगरीची प्रदक्षिणा करत वारीत होणाऱ्या अश्वरिंगणाच्या धर्तीवर सायकल रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदविला। विटा सायकलिंग क्लबचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आणि सर्व आमच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान राजुद्दीन मोमीन यांनी आम्हाला आज पंढरपूर या ठिकाणी आमच्या सर्व सायकलिस्टला घेऊन पंढरपूर प्रदक्षिणा आणि पांडुरंगाचं दर्शन आणि इथला सोहळा बघण्याची संधी दिली। त्याबद्दल मी राजुद्दीन मोमीन यांचे मनापासून आभार मानतो। असंच त्यांनी चांगलं कार्य करावं आणि इथून पुढे आपल्या विटा क्लबचं नाव महाराष्ट्रात असं भूषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या चांगल्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। राजुद्दीन मोमीन। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।